ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले, बाहूतून क्षत्रिय जन्माला आले, नाभीतून वैश्य जन्माला आले आणि पायातून शूद्र जन्माला आले. परंतु निसर्गाचा नियम आहे की कोणताही सजीव, कोणताही जीव जन्माला घालायचा असेल तर नर आणि मादीचं मिलन व्हावं लागतं. हा निसर्गाचा सिद्धांत आहे. मग स्त्री पुरुष जन्माला, स्त्री पुरुषाच्या मिलनातून मूल जन्माला येतं. तसंच प्राण्याचं सुद्धा आहे. नर आणि मादीचं मिलन व्हावं लागतं. मग ब्रह्मदेव हा काय स्त्री नाही. मग ब्रह्मदेव पुरुष असताना हा नर किंवा नवऱ्याविना मुलं जन्माला कशी घातली. मग ब्रह्मदेवाचा नर किंवा ब्रह्मदेवाचा नवरा कोण, हा प्रश्न पडतो. ब्रह्मदेवाचा नवरा कोण. मग ब्रह्मदेवानं बिगर नवऱ्याची मुलं जन्माला घातली का.